नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. खूप जणांनी विचारलं होतं डेली जे रुटीन आहे ते शेअर कर, तर रुटीन शेअर करते की माहीत नाही, बट आज ब्लॉग सुरू केला आहे, सकाळी सकाळी सुरू केला आहे. 2 दिवसांनी पुन्हा वॉकला चाललं आहे. आज जरा लेट झाले. रोज मी 6:15च्या आसपास जाते. आज मला काहीतरी किती 6:25 म्हणजे मी 10 मिनटं लेट आहे. पण ठीक आहे, तर सकाळी सकाळी खूप मोठा घोळ झाला आहे. त्याने माझी जरा चिडचिड झाली म्हणून मी लेट झाली, काय ते पण आल्यावर सांगते. बट आधी वॉकला चला माझ्यासोबत. सकाळी सकाळी इतकं फ्रेश वाटतं ना या वातावरणात, स्पेशल ही ग्रीनरी बघून आजूबाजूची. आणि मराठी गाणे, अगदी जुने गाणे मी मस्त ऐकते आणि मस्त माझा वॉक चालू असतो. खूप आजी आजोबा पण असतात सकाळी सकाळी. 1 तास मी प्रॉपर वॉक करते. आज 5-10 मिनिटं लवकर गेली कारण निखिल ऑफिसला जायचं. तर अराउंड 1 तास चालून मग मी वरती जाते. त्याच्यात म्हणजे 6-6.5 कधी 7,000चे स्टेप्स कंप्लीट होता. बाकी 3,000 मी दिवसभरात काय म्हणजे कंप्लीट करायचं ट्राय करते. चावी घेऊन जाते मी, कारण नवरोबा एक तो आंघोळीला असतो, नाही तर झोपलेला असतो. त्याच्या ऑफिसला जाण्यावर असतं काय असतं ते. तर मी अशी 7:15-7:30च्या आसपास पर्यंत येते वरती. निखिलला ऑफिस असलं तर थोडी धावपळ असते. आज माहीत नाही तो जातो की नाही जात, कारण त्याला जायचं होतं, बट तो अजूनही झोपलेला आहे. बट माहीत नाही त्याचं काय आहे. पण माझ्या दिवसाला तरी सुरुवात झाली आहे. आणि मी सकाळी तो सांगितलं होतं की एक घोळ झाला आहे. तर माझ्या वजन काट्याचं खालचं एक जे काय म्हणता येईल त्याला, ते दाखवतेच मी तुम्हाला. हे बघा, हे आहे ना, हे तुटून गेलं. याच्यामुळे होतं काय, मी जेव्हा वजन करायला उभी राहते ना, माझं वजन लिटरली 82-83 येतं आहे. तुम्हाला दाखवते मी. माझं आज फिरतं वजन दाखवतं आहे. ते फोन हातात आहे म्हणून ते आता ते 86च्या पुढे दाखवतं आहे. एल्स ते 82-83 असं दाखवत होतं. एल्सला ते असं 80च्या रेंजमध्ये दाखवतं आहे, कारण ते बॅलन्स नाही होते. तर आता मी घरेलू जुगाड काहीतरी शोधते. माझी सकाळी सकाळी चिडचिड झाली, कारण मी सकाळी सकाळी जेव्हा वेट करते ना, एक वेगळंच मोटिवेशन मिळतं मला. बट आज माझा जरा झाली चिडचिड, पण म्हटलं ठीक आहे चला, काही होत नाही. मी आता घरालूच म्हणजे काय घरेलू जुगाड करते काहीतरी. तर झालं तर ठीक. एल्स नवीन काय ऑर्डर करायच्या आजच्या आज. बघूया दिवसभरात कसं काय काय होतं ते. आधी तर मला निखिलला उठवायचं काम करावं लागेल, कारण मला माहीत नाही त्याला जायचं आहे, तरी तो का झोपला की त्याचं कॅन्सल झालेलं आहे. सो स्टे ट्यून. मी आज दिवसभरात जे काही पॉसिबल होईल ना ते सगळं शेअर करायचं ट्राय करेन. आणि हे वॉक नंतरचा ग्लो बघा. अजून 2 मिनटं झाले आणि ही इज रेडी. झटक्यात पटक्यात आवरून तो गायब होतोय. निखिल, का लेट उठला तू आज? पोरीला बरं तुम्हाला तोंडावर हात ठेवून मला कुरवाळा झोपायचं होतं. तर ती रोज झोपते. पप्पा पप्पा. पण ती तर रोज झोपते ना, रोज तू लवकर उठतो. अरे मलाच गॅरंटीच नव्हती तू ऑफिसला 5 जाशील. वाजता, पहाटे 5ला. मला आवाज जर का हाय हाय, पण म्हटलं हिच्याकडे लक्षच देऊ नका, नाही ते गप्पा मारायला बसेल आपल्याशी. अवघड दिले खतरे. चलो, तू निखिलचा आज उपवास असतो मंगळवारचा, त्याच्या लेकीसाठी त्याने उपवास धरलेले इथे. सो आज त्याचं काहीच खाणं पिणं नाही आहे. म्हणजे तो घरी असतो तरी मला काही ताण नसतं त्याचा आज. म्हणजे स्वयंपाकाचा आले तुझे जे नखरे असतात ना ते. अच्छा, चलो बाय. बाय. एवढं त्यांना कळलं असेल माझ्या नखरे राहता का नाही. असतातच तुझे. बाय. बाय. सो निखिल गेलाय ऑफिसला आणि आता मैदान पूर्ण आपलं. मोठी खिंड लढवायची मला जेव्हा माझी लेक उठेल तेव्हा. निखिल गेला आहे, माझी आंघोळ झाली आहे. आंघोळ झाल्यानंतर मी करते ते स्किन केअर. आधी मला खूप फालतूपणा वाटायचा, खूप म्हणजे खूप. डोंट वरी, पेड प्रमोशन मग जे काय आहे ते सांगते आहे. आधी मला प्रचंड फालतूपणा वाटायचा स्किन केअर म्हणून, बट आता मी करते. मी टोनर, सिरम आणि मॉइश्चरायझर तिघं यूज करते. सनस्क्रीन मी घरात नाही यूज करत, खरंच सांगते, कारण मला ते कितीही चांगली घेतली ना तरी पण ते थोडे व्हाईट पॅचेस येतात, मला थोडं चिपचिप फील होतं. बाहेर जाताना मी यूज करते, बट घरात नाही. बट बाकीच्या गोष्टी तर मी यूज करते आणि ॲक्च्युली खूप चांगलं आहे. म्हणजे मला जे वाटायचं फालतूपणा आहे, मी जे खूप करायचे, म्हणजे शू वगैरे करायचे, तर मी खूप नावं ठेवायचे तिला की काय काय खर्च आहे तुझा, असं तसं तसं. बट आता मला पण वाटतं की ते करायला पाहिजे. म्हणजे मी ह्यावेळी जेव्हा घरी गेली होती ना, मी बळजबरी आईला सगळे प्रॉडक्ट्स घेऊन दिले की कर कर कर, आणि तिला पण एकदम छान रिझल्ट आला आहे. तिला मी सगळे फॉक्सटेलचे घेऊन दिले होते प्रॉडक्ट, कारण ते तिच्या स्किननुसार छान होते. मावशीने यूज केले होते, तिला छान फरक पडला होता. त्याचा स्किन ऑलमोस्ट सेम आहे. सो मी
ते घेऊन दिलं होतं तिला, तिला पण छान रिझल्ट लागलाय. सो तिने पण आता मनावर घेतलं आहे. सो मी तुम्हाला प्रॉडक्ट नाही सांगत, प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या स्किननुसार घ्या. आणि हे प्रमोशन नाही आहे कोणतंच, बट करा स्किन केअर, बेसिक स्किन केअर तरी करा. सो माझ्या आंघोळीनंतर स्किन केअर असतं, त्याच्यानंतर देवपूजा असते, आणि मग सकाळचा नाश्ता पाणी असतो, आणि मग मी मेकअप करते. मेकअप म्हणजे बेसिक लिपस्टिक आणि काजळ, कारण मला छान वाटतं ते दिवसभर लावल्यावर. आज सखी आत्तापर्यंत 2दा उठली, म्हणजे तिला लक्षात आलं की पापा शेजारी नाही आहे म्हणून. पण ठीक आहे, म्हणजे ती झोपली असेल तर मला रुटीन शेअर करता येईल. तसं आज मला नाश्ता पाण्याचं एवढं टेन्शन नाही आहे. पण ठीक आहे, देवपूजा करते मी पटकन आणि मग पुढचं दाखवते. लग्न झाल्यानंतर आम्ही एवढी पर्टिक्युलर देवपूजा करत नव्हतो, म्हणजे रोज देवाला आंघोळ घालणं वगैरे. पण सखी आल्यापासून विश्वास पण वाढलाय आणि सगळं नीट सुरू आहे. तर ना, देवपूजेनंतर मला एक रोज सळवणारा प्रश्न असतो, तो म्हणजे सखीला खायला काय करू. आज मला तेवढा ताण नाही, कारण मी मस्त हे टाकलं होतं आणि असं छान आंबलंय पीठ. सखीला पण खूप आवडते, सखीला प्रचंड आवडते इडली. इडली आवडते, डोसा आवडते. डोसा आम्हाला जो मुगाचा डोसा आहे त्याला म्हणती, मम्मा येल्लो डोसा, मम्मा येल्लो डोसा. सो तिला आवडतात ती, आणि ती सांगते पण पोळी नव्हतो, पोळी नव्हतो डोसा, जेव्हा तिला पोळी खायची नसते. आणि इडली पण आम्हाला प्रचंड आवडते, म्हणजे इडली तर जरा जास्तच प्रिय आहे, इडली आणि आप्पे. सो आज जेव्हा ती इडली बघेल ना, तो खूप खुश होईल, मला माहिती आहे. सो आज एवढा काही ताण नाही आहे. सो पटकन सांबर लावलंय, म्हणजे डाळ लावली मी इकडे शिजायला, चिंच भिजत टाकली आहे. आता फक्त इडली लावायची. मग मी थोडी रिलॅक्स होईल, मग मी माझी कॉफी वगैरे काय घ्यायचं असेल ते घेते. घरातले सगळे कामं मी जरी आवडीने करत असेल ना, तरी धुणं वाट टाकणं हे माझं सगळ्यात आवडतं काम आहे, पण ते मला करावंच लागतं, ऑप्शन नाही. माझं थोडंफार काम होतं नाही होत तोपर्यंत हे बघा. से हाय बाबू. नो बाबू, नको, आम्हाला नाही कॅमेरा पाहिजे सकाळी सकाळी. आता आम्ही दोघी छान छान टाइम स्पेंड करतो आणि मग आम्ही ब्लॉग करतो. ओके बाबू. बाबूला बोलायचंच नाही म्हणजे बाय. तर आज आमची कॉफी प्यायची काहीच इच्छा नाही आहे. तिने स्वतःच आईचं टेन्शन दूर केलं. आज आम्हाला केळी खायची, तर आमची दुसरी केळी सुरू आहे. चल, फोन करायचा आता. आजी झाली, आता सिया. कोण? चिया. दोघी एकमेकींना बघत खाता, भरवता, नखरे करतात, पण छान असतं. रोज सकाळी एकमेकींशी बोलतात पण त्या. तर आता आम्ही फुल रंगात आलोय. सगळी इडली खायची. इडली काय काय करायचं, काय कुठे चालायचं, काय गाणं नाही, काय करायचं सांग तुला. हाती. आंघोळ करायची तुला, मग काय करायचं, मग इडली खायची का. कुठून आणू तुला आता हत्ती, कुठून आणायचा हत्ती, कुठून आणायचा हत्ती. ही रडरड बघा. काय पाहिजे सखी तुला, आता काय पाहिजे. इतका वेळ आंघोळ नको होती, आता मी पाणी सोडलंय तिला आंघोळीला, तर तिला लगेच आत जायचंय. अगं पाणी गरम आहे सखुड्या. हे बघ, उठ ना, ड्रेस बघा, उठ ना. एवढी आंघोळ आवडते. आता आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास बाहेर येणार नाही. आता आम्हाला बाहेरच नाही यायचंय. 20 मिनिटं झाले आम्हाला सगळी तयारी सुरू करून, बट नाही, आम्हाला आता बाहेर यायचंच नाहीये. चल ना बाबू, गंगंग झाली ना आता. चल चल चल, आपण बाहेर जाऊ. चल, तिला ऐकू सुद्धा नाही येते, इतकी खत्री येते. सखी चल ना बाहेर, चल. तर 11, 11:30 असे वाजून जातात ना, काहीच कळत नाही. मेकअप मी म्हटलं होतं ना की मी सगळं झालं का मेकअप करते, तर मी पटकन लिपस्टिक लावली. म्हटलं ब्लॉग पण करायचं आपल्याला, बाकी आता हिच्यातच वेळ जाणार आहे. तर मॅडमचं खाणं पिणं, मग मॅडमची झोप, आणि मग उरल्या वेळ माझ्यासाठी. पण मी आता डाएट चालू आहे, तर मी दुपारी झोपत नाही, कारण काय होतं, रात्री झोप येत नाही. मग जर कारण थोडं आपलं उपाशी असतो, म्हणजे आता मला रोज रात्री 9-10 वाजता खायची सवय होती, पण मी आता 6:30-7 पर्यंत खाते मॅक्स. तर मग रात्री भूक अशी थोडी हे होऊन जातं ना, मग ते झोप येत नाही. सो मी दुपारी झोपत नाही, मग रात्री एकदम लवकर झोप लागते. माझं पण रुटीन छान फॉलो होत आहे त्याने. सो आता तिचं केल्यानंतर मी बघेल की मला काय करता येईल. मी आता निखिलचं काल कपाट लावलं, तर आज माझं जर आवडता आलं तर मी त्यावरून घेईल. आज आंघोळ झाली, आणि आंघोळ झाल्यानंतर सखी मम्ममला काय म्हणते, थँक्यू. आणि मम्ममला अजून आपण काय करतो, बाय. दीदीने बाय मम्मम. ती इतकी छान,
तिला कंटाळा घेऊन ती बाय मम्मम आणि तिला बाहेर काढलं म्हणती थँक्यू मम्मम. आमचे उच्चार थोडे स्पष्ट नाही आहेत थँक्यूच्या बाबतीतले, बट भावना खूप छान आहेत आमच्या. शकू काय ग ते? तुला इतका आनंद झालाय मला इडली बघून की बास कधी. तिला असं वाटत होतं आई रोज आपल्याला सांगते की इडली इडली देईल तुला आज, आणि आज खरंच इडली. काय करू? अच्छा शंभरमध्ये देऊ. झाला. सो मी जेवणासोबत पण तिला खेळू देते, त्याने तिला स्वतःच्या हाताने खायची सवय पण लागते. आता हे बघा तिने तिचे तिचे तुकडे पण केले आणि ती कधी बुडवून खाते कधी तिचं तिचं खाते. सो तिला सवय पण लागते आणि तिला जेवणाबद्दल गोडी पण निर्माण होते. आम्ही खूप सारा पसारा घालतो, बट लिटरली बघा तिने 2 इडल्या संपवलाय आणि तिचं चालू आहे अजून तिचं काय चालू आहे ते. तर अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर मॅडमने सगळं संपवलंय ऑलमोस्ट. एवढा सगळा पसारा काढलाय त्याच्या बदल्यात, बट ठीक आहे ती खाते, यातच माझं सगळं समाधान आलंय. काय करतोय बाबू तू? काय आंघोळ तर झाली आपली. बरं जे काही करतोय, पण आमचं झालंय. एक अर्धी इडली उरली आहे, बट ठीक आहे तेवढं चालतंय. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने आम्हाला झोपायचं असतं. सखी तुझ्याकडे कोण आहे? कोण आहे तो? कोण आहे? सी आम्हाला सगळ्या गप्पा ज्या असतात ना त्या इथेच मारायच्या असतात. कोण आहे? मी गाणं लावू का? गाणं लावू का तुला झोपायला सखी? कोणता बेबी? ते काय बेबी तुझ्या खालतो बघ आधी, हे बघ तुझ्या जवळ. सो असतील नसतील. आधीला फटका दे त्याला, म्हणा झोप नाही तर तुझी मम्मा फटका देईल म्हणा, माझी मम्मा फटका देईल सांग त्याला. सो सगळ्या गप्पा काय असतात त्या मला इथेच मारायच्या असतात. आधीच्या अंगावरनं इकडे तिकडे फटका. हा फटका. झोप रे आधी पटकन, नाही तर मी तुला पण फटका देईल आणि त्या सखीला पण फटका देईल. सो या सगळ्या गप्पा मारत मारत आम्ही 15-20 मिनिटांनी झोपतो. गाणं लावू का सखी? कोणतं गाणं लावू सांग पटकन? बेबीचं गाणं लावू ना, मग झोप तुम्ही. बेबीचं गाणं लावते. मग आता आम्ही अंगाई ऐकू आणि मग आम्ही झोपू. तोपर्यंत आमचे असेच नखरे सुरू असतात. सखू गायकर गायकर वरती नाही यायचं. मम्माचं जेवायचं टाइम आहे आता, पटकन झोपायचं. डोळ्यात खूप झोप आहे आपल्या. पुढच्या 10 मिनिटात बाळ इतकं गोड झोपी गेलंय ना, विथ तिचा आधीशिवाय आम्ही अजिबात झोपत नाही. आणि इतकी गोड दिसते ती झोपताना, मला असं वाटतं कधी उठेल ती. परत वाटतं नको नको उठायला. ती उठली का थांबत नाही अजिबात. माझी राणी छान झोपली आहे आणि माझं एक स्क्रिप्टचं काम होतं ते पण झालं आहे. बट आताशी 1:46 झालेत, तर अजून 15 मिनटं उशीर आहे मला जेवायला. तोपर्यंत माझ्या राणीने घातलेला हा पसारा इकडे दाखवते. माझ्या ह्या राणीने घातलेला पसारा आहे ना, हा आवरून घेते. तसं आवरून काही उपयोगच नाही, कारण तो पुन्हा तसाच होणार आहे. बट स्टील मला 15 मिनटं काहीतरी टाईमपास करायचं, तर मी हा करते. तर 2 वाजलेत आणि मी जेवायला बसते. मी जनरली अक्रोड बदाम वगैरे असं काही खाते जर मला खूप जास्त भूक नसली. आज मला भूक आहे की नाही मला माहिती नाही आहे, पण माझ्या डोक्यात फिक्स आहे की आज इडली आहे आणि ती खायची आहे. इडली, शेंगुळे, परत गाजराचा हलवा माझा खूप वीक पॉईंट आहे. त्यामुळे मग मी घेतला आहे, पण छान मील घेतली, तुम्हाला दाखवते. 3च इडली घेतली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे ना. माझ्या ह्याच्यात हे असं काहीच नसतं. ही एक सांबारची वाटीने पूर्ण असं ताट इडलीने भरलेलं असं. मी 7-8 इडल्या खाते एका वेळेस. बट आज आधी हे खाणार, मग हे आणि मग इडली. सो शिकते मी हळूहळू. मी प्रो नाही आहे, पण मी हळूहळू शिकते आणि मी पोहोचणार आहे माझ्या गोलपर्यंत. सखी जरा जास्त वेळ झोपली, मग मी पण कपाट आवरायला घेतलं. म्हटलं जेवढं होतंय तेवढं ॲटलिस्ट ट्राय तर करूया, एक काम संपेल आपलं. तर मी ना अगदी बेसिक कपाट आवरायला घेते. काय इतके दिवस माझ्या साड्या पॅक होत्या, मी अशा कधीच साड्या ठेवल्या नाही, कारण जागाच नव्हती. आता आहे तर म्हटलं ठेवूयात, म्हणजे घालणं पण होतं. कारण साड्या माझ्याकडे खूप आहेत, पण घालतच नाही मी. इव्हन मला ब्लाऊजही बसत नव्हते बऱ्यापैकी. पण आता मी वेट लूज करते, तर ह्या समोर ठेवते. थोडं इन्स्पिरेशन मिळेल की ह्या घालायच्या आहेत म्हणून तरी बारीक हो. सो मी ही इकडे आणि तिकडे वरती साड्या, आणि मग खाली ह्या साईडला
बाहेर जायचे ड्रेस आणि तिकडे रेग्युलर यूजचे ड्रेस असं आत्ता तरी प्लॅन केला आहे. सखीच्या उठण्यावर आहे. सो मी जेवढं मला करता येईल तेवढं करून घेते. जर पूर्ण झालं तर दाखवते, नाही झालं तर उद्याच्या व्लॉगमध्ये. तर साड्या आणि ब्लाऊज जेवढे माझ्याकडे आत्ता बरोबर होते ते मी सेट केले. ज्या मला अगदीच लग्नाच्या वेळेच्या साड्या ज्या मला बसणारच नाही त्यांचे ब्लाऊज ते मी खाली ठेवून देईल कुठेतरी, नाही तर ते काढणारच नाही. बट या अशा आहे यूजमधल्या ज्या मी घालू शकते उसवून वगैरे. आणि या साड्या लावताना माझ्या एक लक्षात आलं आहे की माझ्याकडे हार्डली इथे 3 ते 4 साड्या अशा आहे की ज्या वेस्टर्नवाल्या आहेत की टिकल्या टुकल्यांच्या आहेत. एल सगळं ट्रॅडिशनल आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळेस निखिलला मला सांगावं लागेल की मला टिकल्यांची साडी घेऊन दे. ॲक्च्युली माझ्याकडे घरी आहे तर 4-5 पण माहीत नाही का माझ्यासाठी ती वाईबच नाही आहेत साडी घातल्याची. ऑर्गेन्झा वगैरे पण आहेत मला, पण मी त्यांचे ब्लाऊजच नाही शिवले आहेत. म्हटलं बारीक झाल्यावर शिव. असं किती दिवस चालणार आहे माहीत नाही. सखीचं एक पार्सल येणार आहे. निखिलने मला कॉल करून सांगितलं दरवाजा उघडा ठेव कारण बेलने मॅडम उठून जातील. तिला आता बराच वेळ झाला आहे झोपून, चांगले 2-2.5 तास झालेत. त्यामुळे आता ती उठू शकते. माझं अराऊंड 30% कपाट लावून झालं आहे. बाकी मी हळूहळू लावेल. पूर्ण झालं तर तुम्हाला दाखवणारच आहे. तर आमच्या लाडक्या पप्पाने त्याच्या लेकीसाठी हे मागवले आहेत. रोज त्याच्या लेकीसोबत फिरतो. याच्या वेळेस तुम्ही त्याला सांगितली होती एक साईज कमी मागव, तरी पण ही मागवली. आणि ही तर कोणत्या अँगलने मागितली मला माहीत नाही. सखीला चांगलं अजून 1-1.5 वर्षांनी येईल आणि याला पण 6-1 महिने लागतील. ऐकायला अजिबात ऐकत नाही. सगळीकडे एवढे शूज आणि एवढे चप्पल आहे तरी पण त्याला घ्यायचे होते. आणि हे जे आणलेत हे मोठे आणलेत. आता हे सखीपासून लपवून ठेवणं लिटरली इम्पॉसिबल आहे. त्याच्यापेक्षा ते परत केलेलेच बरे. पप्पा ऐकतोय की नाही माहीत नाही, कारण तिच्या लिटरली तुला सांग तिच्या न यूज केलेल्या एक कोल्हापुरी आणि एक अशी ज्युती आहे ती आमच्या खेळण्यांच्या याच्यात असते. कारण ती बाहेर कधीच जात नाही, ती याच्यातच खेळते. ती याच्यातच कधी पायात घालते परत त्याच्यात टाकून देते. सो हे मला परत करावे लागणार आहेत. आणि आता आमचा तुफान उठलाय आणि त्याच्या आधीला झोपवायचा प्रयत्न करतोय. काय करतोय शकू तू? सांग ना मला. बाळ कोणाचं बाळ आहे ते? ते बाळ कोणाचं आहे? मम्माचं आहे ना? काहीच घेणं देणं नाही. कधी वाटते स्वतःच पडून जाता झोका देता देता. बाश बाश झोपला बेटा, आधी झोपला. चला आता आपण जेवा करू. चला. त्या पिल्लासाठी मी इतक्या घाई खिचडी केली आणि आता ही मला म्हणते काय खायचंय सखी तुला? आणि इडली सोबत काय खायचं? काय ते हाय. ही मला म्हणते हिला इडली सांबरच खायचंय परत. सकाळी 4 इडल्या खाल्ल्याय मी, आता खिचडी केली आहे हिला पुन्हा इडली. मी आता लावली म्हणा इडली तिच्यासाठी काढून ठेवली आहे. गरम आहे गेलं असेल तर आता पुन्हा इडली. किती आनंद आहे बघा तिच्या चेहऱ्यावर. इडली हाय. आणि सांबर कुठे आहे? सांबर सखी म्हण सांबर. सांबर आता गोड आहे का माझं बाळ आहे. सखीचं ना एक्झॅक्ट माझ्यासारखं झालंय. जेव्हा माझ्या घरी इडली सांबार असायचं ना मी कंटिन्यू किचनमध्ये असायचे. मध्ये मध्ये ना आम्ही आय थिंक 7वी-8वीला होतो तेव्हा ते निघालं होतं की 1 किलो पीठ, आप्याचं पीठ, डोश्याचं पीठ. तर आईने 1-2दा आणलं तर मी आईला म्हटलं हे नको. आई म्हणे का चव चांगली नाही का? म्हटलं ते चवीचं जाऊ दे, पण ते 1 किलो आणलं तर प्रत्येकाला 4-5च इडल्या येतं. माझं पोट नाही भरत त्याच्यात. आणि तशी काहीशी सखी आहे बघा. इडली नुसती इडली नाही म्हणताय ते म्हणजे इडली. असो आज सकाळी निखिल मला म्हणत होता तनू तुझं माझ्यामुळे तुझं असं झालंय का चूल आणि मूल. म्हटलं नाही तू स्वतःवर असं प्रेशर घेऊ नको. मी खूप एन्जॉय करते ही फेस सखीसोबत. सो तू असं प्रेशर घेऊ नको की तुझ्यामुळे अडकली. तुझा तर काहीच दोष नाही म्हटलं याच्यात. माझा डिसिजन होता. सो चिल म्हटलं. त्याला असं काय माहिती का बरं तो अचानक मला जाता बोलला की यार तनू तुझं असं चाललंय का? म्हटलं माझं असं काही नाही चाललंय. मी खूप एन्जॉय करते तिला झोकं देणं, तिला भरवणं, तिच्या आसपास फिरणं. तू एवढी चिंता करू नको. म्हटलं जे काही चालू आहे ते एकदम छान चालू आहे. बा तुला इग्नोर. इडली सोडून दिली तू आली तर. काहीतरी दाखवायचं आहे तिला तुला. काय असं सखी ती इडली संपवचाल मी परत केली तुझ्यासाठी. काय बेटू? निखिल कसा गेला लेकीशिवाय दिवस? 4-5 दिवसापासून घरी होतास. वाईट वाटतंच. काय वाईट वाटत नाही, मज्जा करतो. मला बोलला तू आणि सखी ऑब्स्टॅकल आहे माझ्या कामाच्या मधले म्हणे. वाईट काय बोललो होतं सांदोरी तुम्हाला फोनवर?
ऑब्स्टॅकल आहे आम्ही. तुम्ही लय त्रास देता मला घरी. आम्ही त्रास देतो का? ही छोटे छोटे त्रास देते. चोतू छोटू. सखीला बऱ्यापैकी बसलाय. थोडी पुढे जागा आहे बोर्डवर, बट निखिलचं म्हणणं आहे की ठीक आहे, ओके तो तिच्यासाठी. दे ना मला, आपण दुसरा ट्राय करू ना. पप्पा सारखीच आहे शूजच्या बाबतीत. हा घ्यायचा आपल्याला बघा. आपण तो खूप मोठा आहे. ठीक आहे, नाही बघू दे ना आम्हाला. किती असा रूडली बोलतोस रे तू माझ्याशी चांदळे. माझी मर्जी. मी जाऊ का माझ्या पप्पाच्या घरी? येस. शी असा असतो माझ्या नवरा आला का अजिबात माझ्याकडे लक्ष नसतं याचं. खूप मोठा आहे हा. हा रिप्लेस मार. छोटा मागू नाही त्यातलं. भारी पण आम्हाला असं पण. सखी कोणता कलर आहे तो? मला दे ना. दे. पिंक नको. अरे तिने मला एवढा त्रास दिला आता कपडे लावायला की बास कधी. तर निखिलचाच उपवास होता, जसं की मी सकाळीच सांगितलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी बटाट्याची भाजी पोळीचा प्लॅन केला होता, डाळ भात. बट त्याला आप्पे खायचे आहेत. मग तो बोलला सकाळचं सांबार आप्पे, आणि ते पण त्याला त्याच्याच पद्धतीने लागता. सो तो स्वतः करतोय. तो बोलला तू चिल कर. सोबत त्याने मला एक डोसा करून दिलाय. मला खायची इच्छा नव्हती संध्याकाळी काही, पण तो बोलला खा, कारण एनर्जी राहत नाही तुझ्यात असं त्याला वाटतं. म्हणून एक डोसा मी तेवढा खाते, आणि हेच माझं डिनर आहे आजचं. म्हणजे मला भूकच नाही मुळात जास्त, पण आता खाते. आणि माझ्यापेक्षा सखीच जास्त खाते. आज पूर्ण दिवस आमचा अन्नासारखा गेला. इडली डोसा. मी देते सखू तुला, आणि तिला अजिबात विश्वास नाही. मी काल पण बोलली होती, इतके ट्रस्ट इश्यू तिला आमच्याशी की तिला वाटतच नाही आम्ही देते बाबू तुला खायला. तर आहे तो त्याचे आप्पे करतोय. निखिल से हाय. हाय. सो त्याचे आप्पे करणं चालू आहे. सोबत लेकीला पण डोसा आहे. सो ऑफिसून थकून आल्यानंतर काम करणारा माझा नवरा. असं काही नाही, फक्त डोसे आणि हेच आहे म्हणून तो बोलला चल मी करतो. हे माझं अर्ध आहे, ज्याच्यातलं सखीने थोडं खाल्लंय. तो सखीला संपला आमचा डिनरचा विषय. सखीलाच मी आता खिचडी जी केली होती दुपारी, ती तिला आता खाऊ घालेल. काय ग? हाय ना, कसं आहे? तर यस, आज पुरतं एवढंच. आता मला कपाट आवरायचं, त्याच्यामुळे त्या कामात माझा बराच वेळ जाईल. मे बी तुम्हाला उद्या दाखवेल मी की कसं अरेंज केलं आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुलाच देते बाबू मी. देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि आय नो की पूर्ण मला असा रुटीन नाही दाखवता आलाय, बट मी ट्राय केलं आहे बेस्ट की जेवढं मला शूट करता येईल तेवढं. सो भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला असे डेली ब्लॉग्स बघायला आवडतील का सांगा. सो मी दिवसभर काय खाते पिते हे पण मला तुमच्यासोबत शेअर करता येईल. बाय.